मात्र तो विजय तितकासा सोपा नसणार आहे. हर्षद सरकारांसमोर आव्हान ते खरं तर वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे संघाचा आहे. जो संघ खरं तर नवी मुंबईच्या बाहेर सातत्याने डे असेल नाईट असेल फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय खेळ साकारतोय आणि नुसता साकारत नाहीये तर उत्तमरित्या अगदी बक्षीस देखील या ठिकाणी प्राप्त करतोय, बक्षिसांची लयलूट करतोय. त्यांचं आव्हान समोर आहे आणि ते आव्हान आपल्याला पाहायला मिळेल सलामीवीरांच्या जोडी माध्यमातून. एका बाजूला भावेश नाईक, त्याच्या समवेत विशाल भोईर, ही विस्फोटक आणि आक्रमक अशी ही फलंदाजीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीमच्या माध्यमातून. 20 धावांचं लक्ष्य, संपूर्ण 4 षटकं थांबवू शकेल का जय गजानन कुक्षित, हा एक मोठा प्रश्नचिन्ह असेल सर्वच प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील. आणि ती जबाबदारी पहिल्या षटकामध्ये पेलवतोय तो ब्रिजेश सिंग करतो, जो या अगोदरच्या मॅच मध्ये कुक्षित संघासाठी सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. सामनावीराचा पुरस्कार 2 षटकं त्याने हाताळली होती, 11 धावा 2 विकेट्स त्या स्पेलमध्ये अगेन्स्ट नवसाथी दिवा. मात्र या मॅच मध्ये आता लक्ष थोडं छोट आहे, 20 धावा डिफेंड करायच्या 24 बॉल्स मध्ये. पहिला बॉल ब्रिजेश सिंग सामना करतोय भावेश नाईक, पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला बॉल लोअर फुल टॉस इनफिल्डच्या वरून, बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवर चौकार. धारावे संघ जणू सांगतोय हे लक्ष्य आम्हाला लवकर पार करायचंय. पहिल्या बॉलवरच ठोकला तो चौकार. भावेश नाईक हे बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या मेगा स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून अवे फ्रॉम द बॉडी लोअर फुल टॉस बॉल फक्त कनेक्ट केलं. पॉवर प्लेचं षटक होतं, कव्हरला कोणताही फिल्डर नव्हता, 4 धावा मिळाल्या. हो यावेळेस आडव्या बॅटने स्लोक बंद फटका खेचून आणलाय आणि दणानून सोडलाय हे क्रीडांगण. बॉलला पाठवलं ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येत असताना भावेश नाईकच्या बॅटमॅननं 20 लक्ष आणि पहिल्या 2 बॉलवर आले 2 चौकार. बघा ऍक्शन रिप्ले अगदी विकेट टू विकेट लाईन होती, मात्र अगदी रडार मध्ये चेंडू होता. इम्प्रोवाइज केलं या स्ट्रोकला. हो यावेळी चांगला बॉल होता, खोलवट टप्प्याचा लाईन कापली. या अगोदरच्या मॅच मध्ये तब्बल 46 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती, ते म्हणजे भावेश नाईकने अगेन्स्ट किरण स्मृती घनसोली. कोण विसरेल. आणि या मॅच मध्ये देखील तोच मोमेंटम आणि तोच रिदम आणि तोच फॉर्म त्याचा पाहायला मिळतोय. स्कोर 9. थोडस चकवलं होतं, मात्र लाईन खराब पाहायला मिळाली. वाईट +1. किपरच्या इकडे कोणताही चान्स नव्हता, तोही थोडासा भूस्काळात पडलेला पाहायला मिळाला. वाईट +1. 1 धावा स्कोर पुढे सरकत असताना 11 रन्स, फक्त 9ची गरज. वाढवा बॅटने बॅकफुटवर जात असताना स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. क्विक सिंगल पूर्ण केली. धावसंख्या 12. तर पहिल्याच ओव्हरमध्ये हर्षद सर या सामन्याचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालंय की धारावे संघ आता पकड मजबूत करत असताना अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर आले 2 चौकार. बॅकफुटला ढकलून गेले जय गजानन कुक्षित टीमला. यावेळेस शफल झाले, थोडीशी जागा बनवून खेळून काढला बॉल. बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही प्रयत्न यशस्वी होत असताना अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना भावेश आणि विशाल. स्कोर पुढे जात असताना 14 धावा 14 रन्स आणि शेवटचा बॉल इथं बाकी आहे. याच बॉलवर विजय फटका येईल की नेक्स्ट ओव्हर मध्ये मॅच जाईल. समोर आहे भावेश नाईक. हो आणि आलाय बॉल, चाललाय तो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय चौकार. अजून वाट पाहावी लागेल कारण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18वर. आम्हालाही असं वाटलं की आता बॉल ट्रॅव्हल होईल, मात्र एक टप्पा घेत बॉल गेला एक्स्ट्रा कव्हरला आणि आता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला ऐरोली कोळीवाडा टीम कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं वा. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असते ऐरोली कोळीवाडा. स्पर्धा आपण पाहत आहे सुयोग स्मृती चषक 2025 आणि अगदी देखणं असं हे सुसज्ज व्यासपीठ, परमनंट व्यासपीठ तुम्ही पाहताय. गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आपल्याला हे सुसज्ज व्यासपीठ पाहायला मिळालं. शीतल ताईंचे भरपूर मोठं योगदान करतं, खास करून कोरोना कालखंड. हर्षद सर भरपूर महत्वपूर्ण कामगिरी समाजसेवेची त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्या नवी मुंबई नगरीमध्ये.
अशा या स्पर्धेच्या मुख्य पुरस्कर्त्या, प्रणेत्या, आयोजक शीतलताई श्रीपत भोईर मॅडम. आणि विजयाची एक धाव मात्र इथे येणं बाकी आहे आणि कॅश ड्रॉप झाली आणि विजयाची एक धाव आली आणि सामना जिंकलाय तो अगदी भरपूर चेंडू राखून आणि तब्बल 10 विकेट्स राखून, तो म्हणजे वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे टीमने अभिनंदन. आणि लगेच आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. येस, टॉस आपण साजेशी भोईर यांच्या शुभ हस्ते करतोय. एका बाजूला पाहायला मिळेल आपल्याला तो म्हणजे ऐरोली कोळीवाडा, त्यांच्या विपक्ष वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे. येस कुणाल, कोण जिंकले टॉस? येस, दारावे टीम वन्स अगेन सचिनजी नाईक यांच्या बाजूने कॉल लागले. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. तत्पूर्वी एक धाव देऊन 2 विकेट्स आणि 16 धावांची विस्फोटक इनिंग भावेश नाईक ठरलाय सामनावीर. भावेश या सेकंड मॅन ऑफ द मॅच लगातार पटकावत असताना भावेश या व्यासपीठावर. सामनावीराचा पुरस्कार आपण कृपया स्वीकारा. तर मनोजजी भोईर दादांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देऊया भावेशला. तर राजू पाटील यांच्याकडनं भावेश नाईक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, त्याला जीपे करण्यात आलं. राज पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. जे गजानन गोक्षे संघ चांगली सुरुवात स्पर्धेची केली होती, पहिला विजय प्राप्त केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच पराभव आला तरी हरकत नाही. युवा जोश आणि अनुभव अशी दोन्हींची सांगड असलेला हा संघ आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक चांगल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळताना ते पाहायला मिळतील. आणि आजच्या रजनीतील आपण पाहतोय की शेवटची लढत जिंकणारा संघ खरं तर टॉप 3 मध्ये म्हणजे सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार आहे. म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये हर्षद सर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल जात असताना. तब्बल 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक आणि 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक, 50,000 रुपये तृतीय पारितोषिक असलेली क्रीडा स्पर्धा. अर्थातच सुयोग स्मृती चषक 2025 पर्व 16वा शीतलताई श्रीपद भोईर मॅडम यांच्या माध्यमातून आपल्या भावाच्या अर्थात सुयोग दादांच्या स्मृतीला करता उजाळा देण्यासाठी तब्बल 16व्या वर्षीमध्ये देखील ही स्पर्धा त्याच थाटामाटामध्ये त्याच जल्लोषामध्ये आपण पाहतोय संपन्न होत असताना. अगदी सुयोग दादाच्या वाढदिवसाच्या दिनांक मात्र त्याचा औचित्य साधून प्रत्येक वर्षी असं सर वार कोणताही असू स्पर्धा याच तारखेला आपल्याला पाहायला मिळते होत असते. 3, 4 आणि 5 फेब्रुवारी 3 तारखेला सुयोग दादांचा वाढदिवस असतो आणि त्याचंच औचित्य साधून आपण पाहतोय स्पर्धा. आजच्या रजनीतील आपण पाहतोय हर्षद सर शेवटची लढत आहे. प्रेक्षकांची भरपूर गर्दी अजूनही या क्रीडांगणावर आहे. गावदेवी मैदान झुगाव. आणि tenniscricket.in च्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक लाईव्ह जॉईन झालेले आहेत. त्यांचा आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर 12:35 झालेत हर्षद सर आणि अगदी निर्धारित वेळेमध्ये हा सामना संपला तर नक्कीच अगदी 1:15च्या आसपास आपण वाइंड अप करू शकतो आजची रात्र. उद्या मेगा फायनल असेल या स्पर्धेची, ज्याच्या लॉट्समध्ये काही बदल झाले. मगाशी विघ्नेश मडवी सरांनी त्याचा नामोल्लेख केलाय, त्यामुळे त्याही संघांना सूचना असेल की आपण वेळेवर उपस्थित राहा. काही डाऊट असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. चला मॅचला आपण करूया सुरुवात. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे. टॉस जिंकला सचिन नाईक यांनी आणि अगेन्स्ट ऐरोली कोळीवाडा घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय. अभि आणि अनिकेत A1 जोडी पहिल्या मॅच मध्ये दणानून सोडले होते क्रीडांगण गोठवलीच्या विरुद्ध या दोन्ही खेळाडूंनी.
मात्र इथे आव्हान आहे ते वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचं. पहिला बॉल भन्नाट वेग, सचिन नाईक द ग्रेट द कॅप्टन कूल, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सचिन नाईक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक हातात असताना पहिला बॉल आला डॉट. सामना करतोय अभि ऐरोली कोळीवाडा टीम कडनं. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, स्ट्रेट ड्राईव्ह बॉल चाललाय सरळ समांतर साईड स्क्रीनच्या दिशेने लॉंग द कार्पेट आणि चांगलं प्रत्युत्तर देत असताना अभि ठोकला हा चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून. ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खडे खडे समोरच्या दिशेला मिड ऑन मिड ऑफ अगदी खेळाडू त्यांच्या मधून बॉलला अगदी काढलं. 4 धावा मिळाल्या आणि जल्लोष झाला डगआउट मध्ये जसा आला चौकार. लोवर फुल टॉस बॉल अगदी कव्हरच्या पुढे पडला, डायरेक्ट हिट. येस OUT अभिलाही माहिती आहे त्याने क्रीडांगण सोडलंय आणि मोठा धक्का लागला तो ऐरोली कोळीवाडा टीमला. नाहक बळी हर्षद सर हा गमावलाय. थ्रो केला तो डायरेक्ट मनोज नाईक यांनी. ऍक्शन रिप्ले तुम्हाला नक्कीच tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळेल. जबरदस्त आपण पाहतोय फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट करत असताना मनोज नाईक डायरेक्ट हिट केला नॉन स्ट्रायकिंग एंडवर. पहिला धक्का अभि जोशीच्या रूपामध्ये लागला तो ऐरोली कोळीवाडा टीमला. नवीन बॅटर सोहन सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. आक्रमक सुरुवात, पहिला बॉल डॉट, सेकंड बॉलवर अभिने केला पलटवार चौकार. त्याच्यानंतरच्या बॉलवर लोवर फुल टॉस बॉल करत कॅचची संधी होती ती गमावली. डायरेक्ट हिट केला नॉन स्ट्रायकिंग एंडवर तर मनोज यांनी. पुढचा बॉल सचिन नाईक ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा फुल टॉस उत्तमरित्या ड्राईव्ह केलंय, बॉल चालला लॉंग ऑफला. दीपक ठाकूर बॉलवर जात आहेत आणि धाव मिळेल ती फक्त सिंगल. धारावी संघ म्हणजे प्रचंड मेहनत, भरपूर घाम हर्षद सराव मध्ये गाळत असतात. भरपूर चांगला सराव यशवंतराव चिडा चव्हाण क्रीडांगण धारावीमध्ये त्यांचा होत असतो आणि सचिनजी नाईक सारखा एक अनुभवी खेळाडू त्यांच्या स्क्वॉड मध्ये कॅप्टन म्हणून आहे, त्याचा फायदा होत असतो. बॉल्स गेला तो अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. चांगलं षटक आतापर्यंत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, 6 धावा. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील येणं बाकी मॅन्डरी पॉवर प्ले. फक्त एक चौकार जर सोडला तर उत्तम षटक राहिलं हे धारावी टीमच्या दृष्टिकोनातून सचिन नाईक यांचं. यावेळेस अक्षरशः खोदून काढला, लॉफ्ट केलं होतं बॉलला. पण एकदा दीपक ठाकूर अगदी एक्स्ट्रा कव्हर करत असताना धाव मिळाली. इथेही एक पहिल्या षटकाचा खेळ संपला. ऐरोली कोळीवाडा 1 गडी बाद 7 या धावसंख्येवर. सोहन आणि अनिकेत सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. अभि जोशी स्वस्तात माघारी परतला चौकार मारून. त्यामुळे आता या दोन्ही खेळाडूंना इथे धावा बनवाव्या लागतील ऐरोली कोळीवाडा टीमसाठी. कारण एका बाजूला आपण पाहिलं या अगोदरच्या दोन्ही मॅचेस मध्ये हर्षद सर पहिल्या मॅच मध्ये धारावी टीम किरण स्मृती घनसोलीच्या विरुद्ध खेळत असताना आय थिंक 70+ धावसंख्या धावफलकावर होती. जेव्हा त्यांनी प्रथम बॅटिंग केली, गेल्या मॅच मध्ये प्रथम बॉलिंग केली आणि 19 वर थांबवलं ते जयगजानन कुकशेट टीमला. आणि इथेही आपण पाहतोय की बॉलिंग त्यांच्या वाट्याला आली टॉस जिंकल्यानंतर. आणि समोर आहे तो ऐरोली कोळीवाडा संघ, त्यांचा असेल आव्हान. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7, 1 विकेट गमावली. धीरज भोईर डावखुरे हाताचा हा अष्टपैलू खेळाडू ओव्हर द विकेट आला. पहिला बॉल टाकत असताना बीट करून गेला फलंदाज आला सोहनला. धावसंख्या स्थिर आहे 7, 7 for 1 ऐरोली कोळीवाडा. धीरज भोईर वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वन्स अगेन स्विंग आणि मिस. यावेळेस खाली राहिला बॉल. या अगोदरचा बॉल थोडासा उसरी घेत असताना या अगोदरच्या बॉलवर देखील हे चित्र पाहायला मिळालं. दोन्ही चेंडू मिस केले ते सोहनने. धीरज भोईर करत मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट म्हणून त्याची ख्याती आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये उत्तम कामगिरी त्याची पाहायला मिळते. टॉप एज विकेटच्या पाठीमागे विशाल भोईर ने टिपला हा अप्रतिम असा झेल. आणि दुसरा धक्का ऐरोली कोळीवाडा टीमला. पहिल्याच ओव्हर पासून डॉमिनन्स दबाव आपण पाहतोय हर्षद सर.
मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा इथे पाहायला मिळत असताना ऐरोली कोळीवाडा संघाचं डगआउट थोडं शांत, तो एक चौकार जर सोडला तर उत्तमरित्या धारावी संघाचा कंट्रोल, पूर्णपणे नियंत्रण या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असताना आतापर्यंत धीरज भोईर एकही धाव खर्च केली नाहीये. 3 बॉल टाकले, 2 डॉट बॉल. त्याचं प्रेशर होतं फलंदाज सोहनवर, ते प्रेशर हँडल करू शकला नाही. बिगिट साठी गेला, टॉपेज लागली विकेट किपरच्या मागे. एक चांगला विकेट किपर धारावी टीमचा सातत्याने हर्षद सर ही जबाबदारी पार पडत असतो. तो विशाल भोईर आघाडीचा सलामीवीर म्हणून आणि फिल्डिंग मध्ये ऍज अ विकेट किपर मधून ही दुहेरी भूमिका विशाल भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्याने धारावी टीमसाठी फायद्याची ठरली आहे. आता दुसऱ्या बाजूला धीरज भोईर जबरदस्त प्रखर आणि तीक्ष्ण अशी गोलंदाजी साकारत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज चौथ्या क्रमांकावर. फक्त प्लेस करायचं होतं, बॉलला पुश करायचं होतं. काय वेग आहे बघा धीरज भोईरकडे. आणि धारावी संघाचे आपण पाहिलं ना हर्षद सर, एक एक खेळाडू अगदी माहीर आहेत. कोणत्या ना कोणत्या खेळाडूकडे काहीतरी कला नक्कीच आहे. पुढचा बॉल इथे स्विच करण्याचा प्रयत्न आणि दांडी गोल झाली ती फलंदाजाची आणि दुसरी विकेट धीरज भोईरच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मनोज या ठिकाणी होतो बाद. अडचणी वाढत चालल्यात. आपण पाहतोय ऐरोली कोळेवाडा टीमच्या आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 2 विकेट इथे प्राप्त केल्यात धीरज भोईरने. अजूनही हर्षद सर एक बॉल येणं बाकी, आणि इथे जर डॉट आला किंवा विकेट आली तर मात्र अगदी मिडल विकेट ओव्हर होईल पहिली मला वाटतं या स्पर्धेतील. हितेश कोटकर न्यू बॅटर. चला मॅचला आपण देऊया थोडी गती. काय गोलंदाजी पाहायला मिळते वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची. आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये धीरज भोईरने. 2 विकेट संपादित केलेत आणि पहिलं विकेट मेडन षटक होईल का? हितेश कोटकर आला, हाही चांगला खेळाडू ऐरोली कोळेवाडा टीमचा. कोण होईल तारणहार या पहिल्या इनिंग मधील? जोरदार टाळ्या. धीरज भोईरची गोलंदाजी आवडली असेल तर. एकही धाव दिली नाही, 2 विकेट्स आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय पहिलं विकेट मेडन षटक, विकेट मेडन ओव्हर हातात असताना मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई. खरं तर त्याच्या खेळाची चर्चा नवी मुंबई पासून ते दिल्ली पर्यंत झाली. अगदी दिल्ली धमाका बिग बॅश मध्ये देखील तो गेल्या वर्षी आपण खेळताना त्याला पाहिलं असा धीरज भोईर. या सत्रामध्ये हर्षद सर काहीसा इंजुरी होता, आपण त्याला पाहिलं. अनेक स्पर्धांमध्ये विदाऊट शूज तो बॅटिंग करायचा, त्यानंतर त्यावर काम केलं, त्यामधनं मात्र पुढे आला आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच दरारा आणि तीच दहशत त्याची गोलंदाजी मधली पुन्हा पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय भावेश नाईक. एक गोलंदाज जर पाहिला ना अगदी एकमेकांपेक्षा वरच्या ठरण्यासाठी प्रयत्न असतो. 7 धावा, रनआउटची संधी निर्माण झाली, डायरेक्ट हिट. आणि इथे काय घडणार आहे? पंचांकडे लाऊड अपील केली आहे, पंच मात्र तटस्थ पाहायला मिळतात. यस, आऊट दिले, थोडा वेळ घेतला आणि तदनंतर मात्र पंचांनी बोट वरती केलंय. खूप चांगली पंचांची भूमिका. पहिल्या बॉलवर आला रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. हितेश कोटकर झाला बाद. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो करण्यात आला बघा ऍक्शन रिप्ले मध्ये मनोजच्या माध्यमातून. भरपूर दूर लागले फलंदाज आणि विशाल भोईर आपण पाहतोय कीपर अगदी वेळ घेतला नाही, बॉलला लगेच यष्ट्यांवर लावलं. चार फलंदाज माघारी गेलेत.
गुणाल आलाय न्यू बॅटर. माफक धावसंख्या आहे फक्त 7. हाही सामना या अगोदरच्या मॅच सारखाच एकतर्फी होणार आहे का? सुयोग स्मृती चषक तुम्ही पाहताय 2025. दुसरी रात्र दुसरी रजनी. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. खेळाडू वेगाने पोहोचले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मनोज नाईक अगदी चपळ आहेत आज संपूर्ण रजनीमध्ये. शीतलताई श्रीपत भोईर मॅडम आपण पाहताय. मला एक गोष्ट करता नक्कीच सांगायला आवडेल. आम्ही जेव्हा आलो आज संध्याकाळी तेव्हा ताईंचं आगमन झालं होतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत शेवटची मॅच आहे. ताई अजूनही व्यासपीठावर उपस्थित आहेत. म्हणजे अगदी बारीक लक्ष शीतलताईंचं या स्पर्धेकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच दरम्यान आली विकेट. आणि आता ऐरोली कोळीवाडा संघ पूर्ण अडचणीमध्ये. येस आपण पाहतोय वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे संजयजी चौगुले साहेबांनी मात्र पुरस्कृत केलेला हा संघ. खरं तर मला वाटतं ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये देखील संजय चौगुले साहेबांनी हा संघ पॅक केला होता. जिथे जिथे वाशी इंडियन्स हे नाव लागतं धारावीच्या समोर तेव्हा तेव्हा संजयजी चौगुले साहेबांनी तो धारावी संघ पुरस्कृत केलेला असतो, पॅक केलेला असतो. आणि याही स्पर्धेमध्ये त्यांनी तो संघ पुरस्कृत केला आहे. नक्कीच ते tenniscricket.in माध्यमातून युट्यूबवर जॉईन झाले असतील. टीमचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. चर्चा आपण स्पर्धेची करत होतो. शीतलताईंनी खरं तर हे 16 वर्ष आपण पाहतोय अगदी स्पर्धा सातत्याने सुयोगदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतो भरवली जाते. आणि फक्त कोरोना कालखंडामध्ये हर्षद सर एकदा फक्त डे मध्ये झाली होती स्पर्धा. अन्यथा उर्वरित 15 पर्व हे नाईट मध्ये झालेत, रोजनी क्रिकेटमध्ये झालेत. त्याच दरम्यान एक चांगला भन्नाट वेग असलेला चेंडू भावेश नाईकचा बीट करून गेला बॅट्समनला. धावसंख्या 1 ने पुढे गेली होती काही काळापूर्वी आणि 8 धावा धावफलकावर आहेत. भावेश नाईक आतापर्यंत 2 विकेट्स. पुन्हा एकदा बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. यावेळेस थोडीशी उसळी घेतली होती बॉलने आणि पुन्हा बेट केला. तर कोरोना कालखंडामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली आणि त्याच्या पुढच्याच मार्च महिन्यामध्ये आपण पाहतोय की लॉकडाऊन लागला होता. आणि त्यानंतर एकदा ही स्पर्धा डे मध्ये झाली. त्यानंतर मात्र उर्वरित सर्व सामने उर्वरित स्पर्धा ही रोजनी क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. सुयोग स्मृती चषक तुम्ही पाहताय. ओह इथे काय घडतंय हर्षद सर. ओव्हर हॅट्रिक इथे संपन्न झाली आहे. 3 विकेट्स मात्र त्यामध्ये एक रनआउट आहे आणि 2 विकेट्स इथे प्राप्त केल्या त्या ओव्हरमध्ये त्या भावेश नाईकने. काय गोलंदाजी आहे. सचिन नाईक, धीरज भोईर, भावेश नाईक आणि आता दीपक ठाकूरचं येणं बाकी आहे. म्हणजे आता ऐरोली कोळीवाडा संघाने करायचं तरी काय. एक जातोय दुसरा येतोय, दुसरा जातोय तिसरा पण आला आणि आता चौथा गोलंदाज येईल. ऐरोली कोळीवाडा संघाचा कोणताही फलंदाज जास्त वेळ तग धरू शकला नाहीये क्रीडांगणावर. थोडासा पेशन्स ठेवायला पाहिजे होतं कारण तुमच्या समोर एक चांगला परिपक्व संघ आहे वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे. त्यांच्या समोर जर तुम्हाला खेळायचंय तर रणनीती आखून खेळावी लागेल. फक्त अंधाधुंद फटकेबाजी करून चालणार नाही आणि तेच इथे केलं सर्वच फलंदाजांनी. अजिबात मेरिटवर फलंदाजी केली नाही, फक्त आक्रमकपणा दर्शवला आणि त्यामध्ये इथे विकेट गमावल्यात. न्यू बॅटर सोहम आलाय आणि शेवटचं षटक दीपक ठाकूर. धावसंख्या आहे ती 8. व डॉट बॉलने सुरुवात दीपक ठाकूरची देखील. 2 गोलंदाज हर्षद दारवे टीमकडे डावखुराताचे आहेत. एक धीरज भोईर आणि एक दीपक ठाकूर. हे कॉम्बिनेशन बघा किती चांगलं आहे. सचिन नाईक, विकी भोईर असतील किंवा भावेश नाईक राईट आर्म गोलंदाजी करतात. धीरज भोईर आणि दीपक ठाकूर हे दोघे लेफ्ट आर्म गोलंदाजी करतात. त्यामुळे जे व्हेरिएशन आहे ना एक षटकांचं मध्ये मध्ये ते कुठेतरी डोकेदुखी ठरतं नेहमी अपोजिशन टीमसाठी. इथे थोडासा खाली राहिला बॉल. हे व्हेरिएशन आहे आणि खेळपट्टीची दाद द्यावी लागेल. यतीनजी भोईर करतं या जोगावचे खरं तर सुपुत्र सन ऑफ सॉईल ज्यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ही खेळपट्टी बनवली. पिच क्युरेटर एक चांगले खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व यतीनजी भोईर. आणि खेळपट्टी बघा दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि तरी देखील कशा पद्धतीने रिॲक्ट करते ही गोलंदाज फलंदाज दोघांना पोषक आणि पूरक अशी खेळपट्टी. हो इथे मात्र
चांगला फटका इथे पाहायला मिळतो. येत असताना बॉलला पाठवले ते सीमारेषेच्या पलीकडे. महत्वपूर्ण षटकार, पहिला हा षटकार या इनिंग मधील येत असताना शेवटच्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर. धावसंख्या झाली ती 14. कुणालच्या बॅटमधून आला हा षटकार. टीम कॅप्टन त्याचाही थोडासा संघर्ष पाहायला मिळाला या इनिंग मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणती धाव आली नाही, तिसऱ्या ओव्हरमध्ये सिंगल, या ओव्हरमध्ये आल्या 6. या षटकाराने स्कोर झाला तो 14 धाबा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 2 जरी आले तरी ठीक आहे. मात्र दीपक ठाकूर आहे समोर. दीपक ठाकूर सहजासहजी तुम्हाला प्रत्येक वेळी लूज बॉल देणार नाहीये. हे अगोदर बॉलवर झाली थोडी चुकी लाईन लेंथ मध्ये, आता इथे केलं कमबॅक, आला तो डॉट. या अगोदरच्या मॅच मध्ये 19 वर थांबवलं होतं कुक्षर टीमला आणि आता स्कोर झालाय 14. 2 बॉल अजूनही बाकी पहिल्या सत्रातील. एज लागली होती, आउटर एज. फ्लाय स्लिप असती तर कदाचित झेल टिपता आला असता. धावसंख्या गेली 1 ने पुढे. बॉल गेला डिक्लेअर मध्ये. स्कोर झाला तो 15. हाही संघ काय, हाही सामना एकतर्फी होतोय की काय हर्षद सर? अंतिमचा बॉल करत येणं बाकी. गणेशजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि भरपूर चांगला प्रतिसाद प्रत्येक वर्षी या क्रीडा स्पर्धेला मैदानावर असतील, प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून असतील, भरपूर मोठ्या प्रमाणात मिळत असतो. शेवटच्या बॉलवर सिंगल आली. स्कोर जाऊन थांबला 16 वर. लक्ष असेल 17 धावांचं. नुकतंच आपण पाहिलं ज्यांची वनमंत्री कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार, सुप्रीम ऑफ नवी मुंबई गणेशजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्यांचे नेहमीच आशीर्वाद, त्यांचा नेहमीच पाठिंबा या स्पर्धेला लाभत असतो सातत्याने. लक्ष असेल 17 धाबांचं आणि आम्ही मात्र या स्पर्धेमध्ये इथे थांबतोय. खरं तर खूप सुंदर स्पर्धा कव्हर करण्याचा आम्हाला सध्या सौभाग्य लाभलं. त्यासाठी आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांचा फोटो तुम्ही सध्या LED स्क्रीनवर पाहताय, हिमांशू पाटील, ज्यांची नियुक्ती नुकताच उपाध्यक्षपदी ग्रामस्थ मंडळाच्या झाली जुळगावच्या, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सुयोग मित्र मंडळ शीतल ताईंचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि आम्ही मात्र या ठिकाणी थांबतो आणि सेकंड इनिंगसाठी मात्र मायक्रोफोनवर आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवी मुंबई विभाग प्रमुख हर्षदजी मडवी सरांचा. खूप खूप धन्यवाद युवराज मारिसर यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण दिवस रात्रीमध्ये एक चांगलं उत्तम तंत्रशुद्ध समालोचन त्यांचं आज खरं तर या स्पर्धेमध्ये एक दिवशी त्यांना इन्व्हिटेशन होतं. हिमांशू पाटील, आमच्या शीतलताई भोईर यांच्या विनंतीला मान देऊन, साजेश भोईर यांच्या विनंतीला मान देऊन खरं तर युवराज मारिसर आज आम्हाला जॉईन झाले होते. त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू आणि करूया आपण त्यांचा सन्मान. या स्पर्धेच्या निमित्ताने मी विनंती करेन आमच्या स्पर्धेच्या लाडक्या आयोजिका, नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी शीतलताई श्रीपद भोईर यांना की आपण आमचे समालोचक मित्र युवराज माळी सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. टार्गेट आहे या मॅच मध्ये 17 धावांचं आणि 24 बॉल तुमच्याकडे असतील.
वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे विपक्ष औरोली कोलीवाडा. पहा, आजच्या गटातील पहिला संघ आणि आजच्या गटातील शेवटचा संघ यांच्यामध्ये शेवटची लढत आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे टीम नंबर 1 आणि टीम नंबर 8 ज्यांनी पहिला सामना खेळला तो जिंकला आणि ज्यांनी चौथा सामना खेळला तो शेवटचा संघ अर्थात धारावी संघ. अंतिमची लढत आजच्या दिवसातील आपल्या समोर येते, आपल्या भेटीला येते. 17 धावांचं टार्गेट, 24 बॉलमध्ये 17 बनवायचे आहेत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक आणि विशाल भोईर हरिओम बॉलिंग ट्रॅकवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथं देखील चांगला फटका आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमक सुरुवात भावेश नाईकने केली आपल्या टीमसाठी आणि इथून मात्र 4 रन मिळतील टीमला. मिस्टर मनोज नाईक, आज भरपूर चांगली फिल्डिंग झाली मनोज नाईकची आणि खुश असेल. सध्या नवीन लग्न झाले, वाईफ त्यांची एन्जॉय करते यूट्यूबवरती आणि आमच्या गावचे जावे आहेत ते. फुलटॉस बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही. डॉट बॉल होतो. 4 धावांवरती अद्यापही हा स्कोर कार्ड थांबून आहे. 24 बॉलमध्ये 17 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती 4 आल्या, त्यानंतर डॉट. आज ही स्पर्धा सुयोग स्मृती चषक 2025 16वे वर्ष या स्पर्धेचं. फुटवर्कचा वापर, फटका फसला आहे. मनोज बॉल जवळ येईल परंतु त्या मनोजमध्ये आणि या मनोजमध्ये थोडासा फरक आहे. नाव जरी साम्य असलं तरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत आणि कॅच कुणाची सुटली आहे, अक्षरशः भावेशची. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा धोका असणार. येणारा काळ हा धोकादायक बनणार यात शंका नाही. 16 वर्षे या स्पर्धेचा आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा आशीर्वाद घेऊन आणि सातत्याने 16व्या वर्षात निडरपणे ही स्पर्धा सर्वांना भेटीला घेऊन येणाऱ्या आमच्या भारतीय जनता पार्टी नवी मुंबई कार्यकारिणी जिल्हा सदस्य शीतलताई भोईर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. आपण जर पाहिलं तर चांगला उल्लेख मगाशी युवराज सरांनी देखील केला की कोरोना कालखंडामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन राशन वाटप असेल किंवा मास्क वाटप असेल, सॅनिटायझर वाटप असेल, प्रत्येक एरियामध्ये सॅनिटायझेशन असेल, शीतलताईंनी या गोष्टी अगदी बारकाईने मात्र पाहिल्या होत्या, त्यांनी केल्या आणि या समाजसेवेची जी ओढ आहे ती त्यांना मात्र खरोखर समाजकार्यापासून दूर ठेवू शकत नाही. आणि आज आदरणीय लोकनेते नाईक साहेब हे देखील त्याच गोष्टींवरती भरपूर फोकस करतात की समाजकारण तुम्ही समाजासाठी जेवढं देणं लागतं तेवढं देत राहा, कारण सातत्याने प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं या आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी दाखवलं खूप चांगल्या पद्धतीने. यॉर्कर बॉल होता, समोर बॉल खेळलाय विशाल भोईर, फक्त बॅट समोर आणली, त्यापेक्षा जास्त काही नव्हतं. 1 धाव आली, 11 रन आतापर्यंत झाले स्कोर कार्डवरती. तसंच या जोरगाव ग्रामस्थ मंडळाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच ज्यांची नवनिर्वाचितरित्या निवड झाली आमचे बंधू मावसभाऊ आमचे हिमांशू पाटील यांचं देखील आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला 1 दिवस का होईना या स्पर्धेचा घटक, या स्पर्धेचा भाग होण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्स हिमांशू पाटील, त्याचबरोबर साजेश भोईर, शीतलताईंचे बंधू, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण एखादी स्पर्धा भरवत असताना प्रत्येक गोष्टीचं बारकाईने काळजीपूर्वक निरीक्षण करणं, सगळ्या गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये भरपूर रिस्क असते. ती रिस्क घेऊन आज मात्र ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. 3 रात्रींमध्ये ही स्पर्धा होती आणि आजची दुसरी रात्र म्हणजे जवळजवळ 3रा दिवस चालू झालेला आहे या स्पर्धेचा. त्यामुळे कदाचित आजच म्हणूया आपण, आज या स्पर्धेची अंतिम रात्र असणार आहे. इथे देखील चांगला फटका आहे, सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 13 धावा. अजूनही 4 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉल भरपूर बाकी आहेत परंतु सामना कदाचित इथे संपू शकतो. भावेश त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, त्याच्यामध्ये तेवढी स्किल आहे. स्विचचा प्रयत्न परंतु इथे भावेशची सामना न संपवता भावेशला थांबवले आणि एक मोठा धक्का आताच्या क्षणाला ऐरोली कोलीवाडा टीम देत असताना आपण पाहू शकाल.
बालादादा यांच्या चेहऱ्यावरती छोटंसं स्मित हास्य आहे, कारण त्यांना देखील माहीत आहे की सामना अगदी एका बाजूला जरी झुकलेला असला तरी 22ची विकेट भरपूर इम्पॉर्टंट होती आणि त्याची जागा मात्र भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर 360 मिस्टर फ्लेक्झिबल धीरज भोईर. चार धावांची अजूनही आवश्यकता आहे. या ओव्हरमधील 4 बॉल आणि पुढील 2 षटकं अजूनही शिल्लक असतील. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून भरपूर साऱ्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला एन्जॉय केलं आणि याच दरम्यान खऱ्या अर्थाने ज्यांची या टेनिस क्रिकेट .in साठी भरपूर मेहनत राहिली, ज्यांनी या संपूर्ण पेजच्या जडणघडणीला मात्र स्वतःचं सर्वस्व बनवलं, असे आमचे सर्वांचे लाडके मित्र संतोषजी नाणेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संतोषजी नाणेकर यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आणि सामना इथे मात्र संपवलाय धीरज भोईरने इन हिज स्टाईल षटकार आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिडल विकेट ओव्हर हाताळणारा आणि एक षटकार मारून सामना संपवणारा धीरज भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि तसंच जाऊया आपण सन्मानाकडे. आज संपूर्ण दिवस रात्रीमध्ये ज्यांचं एक गोड समालोचन आपल्या सर्वांना ऐकायला मिळालं, आमचे युवराजजी माळी सर, समालोचक युवराज माळी सर यांचा सन्मान. मनोज दादा येस धीरज यावं आपण. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम